नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आपली एक्सेलची सिरीज सध्या चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्सेल डिटेलमध्ये शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा टॅबमधील काही फंक्शन्स बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. पुढील काही फंक्शन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जास्त वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा टॅबमधील डेटा व्हॅलिडेशन टूल पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापूर्वीचे सर्व फंक्शन बघितले होते. डेटा व्हॅलिडेशनसाठी मी एक सॅम्पल शीट तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे नाव आहेत आणि त्यांचे नंबर्स आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये काय असं स्पेसिफिक क्रायटेरिया द्यायचा असेल, की समजा तुम्ही नंबर नेम्समध्ये नेम कॉलममध्ये मिनिमम कॅरेक्टर किती टाकायचे, मॅक्सिमम कॅरेक्टर किती टाकायचे, अल्फाबेटिकची जर तुम्हाला रेंज ठेवायची असेल, अशा प्रकारचे व्हॅलिडेशन तुम्हाला लावता येतात. समजा तुम्ही असं ठरवलं की 4 कॅरेक्टर कमीत कमी असले पाहिजे आणि जास्तीत जास्त 10 कॅरेक्टर असले पाहिजे. तेवढेच प्रॉपर इनपुट होत आहेत का? समजा कोणी 3 कॅरेक्टरचं नाव टाकलं तर त्याला ते ॲक्सेप्ट करायला नाही पाहिजे किंवा ते स्टॉप एरर असं दाखवलं पाहिजे. तर ते व्हॅलिडेशन आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करून बघू शकतो. चला तर मग आपण बघूया ते कसं करतात. सुरुवातीला तुमचे सर्व नाव सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशनमधील डेटा व्हॅलिडेशनवर क्लिक करा आणि या ठिकाणी असं एक सेटिंगचा डायलॉग बॉक्स तुमच्या समोर येतो. त्या ठिकाणी 3 ऑप्शन असतात: सेटिंग, इनपुट मेसेज आणि एरर अलर्ट. सुरुवातीला आपण सेटिंगमध्ये आपल्याला नेमकी याच्यात काय सेटिंग द्यायची आहे डेटा व्हॅलिडेशनची, आपण ते द्यायची असते. आपण या ठिकाणी टेक्स्ट लेंथ सिलेक्ट करूया. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत: बिटवीन, नॉट बिटवीन, इक्वल टू, नॉट इक्वल टू असे. आपण सध्या बिटवीन बघूया. मिनिमम कॅरेक्टर जे आहेत ते आपले 4 असले पाहिजे आणि मॅक्सिमम 10 असले पाहिजे. तर आपण या ठिकाणी मिनिमम क्रायटेरिया आणि मॅक्सिमम क्रायटेरिया दिलेला आहे. त्यानंतर समजा आपल्याला असं जर इंटिमेशन द्यायचं असेल त्या सेलवर क्लिक केल्यावर, की त्या युजरला असं दिसलं पाहिजे की या ठिकाणी नेमकं काय टाईप करायचं आहे. अल्फाबेट टाईप करायचं का नंबर टाईप करायचं, हे जर इंडिकेशन द्यायचं असेल किंवा त्याला मेसेज द्यायचा असेल तर आपण ते देऊ शकतो. टायटलमध्ये नेम लिहा, टाईप ओनली अल्फाबेट. ओके. असं या ठिकाणी आपल्याला इंडिकेशन देते. आणि त्यानंतर समजा युजरनं काही कॅरेक्टर कमी जास्त टाईप केले तर त्याला स्टॉप एरर दिसला पाहिजे. त्यासाठी तिसरा ऑप्शन आहे एरर अलर्ट. या ठिकाणी स्टॉप देऊ आणि इथं नेम एरर टाईप बिटवीन 4 to 10 कॅरेक्टर, असं आपण एरर मेसेज त्या ठिकाणी आला पाहिजे युजरला. जर समजा युजर 4 पेक्षा कमी कॅरेक्टर टाईप करतो किंवा 10 पेक्षा जास्त कॅरेक्टर टाईप करतो. या ठिकाणी मी पहिलं जे नाव आहे ते कट करून दुसरं एक नाव टाकतो, राम. आता मी इंटर केल्यावर मला एक एरर मेसेज येते, जे मी टाकलं होतं की नेम एरर, टाईप बिटवीन 4 to 10 कॅरेक्टर, रिट्राय. आता समजा मी पूर्वीचं नाव टाकलं 4 कॅरेक्टरचं, एंटर करा, ते ॲक्सेप्ट करेल. आणि 10 पेक्षा जास्त जर कॅरेक्टरचं नाव कोणतं असेल, जसं समजा एखादी नाव आपण टाकून बघूया, एरर 4 किंवा 10 या दोन्ही पैकीच आपल्याला ते कॅरेक्टर एंटर करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण नंबरसाठी सुद्धा एक स्पेसिफिक क्रायटेरिया या ठिकाणी लावू शकतो. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी डेटा व्हॅलिडेशनवर क्लिक करा, पुन्हा डेटा व्हॅलिडेशनवर क्लिक करा आणि सेटिंगमध्ये या एनी व्हॅल्यूच्या ऐवजी आपण होल नंबर या ठिकाणी करूया. बिटवीन समजा 5 ते 6, 5 ते 6 किंवा 5 ते 5 असंही करू शकता. जर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त 5च कॅरेक्टर किंवा 5च डिजिटचे नंबर घ्यायचा असेल तर तुम्ही इक्वल टू 5 देखील या ठिकाणी करू शकता. आणि इनपुट मेसेजमध्ये लिहा की नंबर किंवा असे लिहू शकतो आय डी आणि टाईप ओनली नंबर. आणि एरर अलर्टमध्ये आपण स्टॉप एरर देऊया की नंबर एरर
टाईप ओनली 5 डिजिट व्हॅल्यू, या ठिकाणी ओके करा. आता बघा, समजा मी या ठिकाणी 1 2 3 4 लिहिलं, ओके प्रेस केलं की मला सांगते की नंबर एरर आहे आणि टाईप ओनली 5 डिजिट व्हॅल्यू. 5 कॅरेक्टरची व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी, 5 डिजिटची संख्याच तुम्ही या ठिकाणी टाईप केली पाहिजे, अन्यथा ते कुठलीही दुसरी संख्या ऍक्सेप्ट करणार नाही. समजा मी 1 2 3 4 5 6 लिहिलं, ते 6 डिजिट होत आहेत, 5 पेक्षा जास्त होत आहेत, त्यावेळेस सुद्धा ते ऍक्सेप्ट करणार आहेत. अशा पद्धतीनं आपण नंबरला सुद्धा व्हॅलिडेशन क्रायटेरिया देऊ शकतो आणि नेमला, कॅरेक्टरसाठी, अल्फाबेटसाठी देखील आपण व्हॅलिडेशन क्रायटेरिया देऊ शकतो मित्रांनो. दॅट्स इट.